एज्यू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सरकारी कर्मचारी असतील, शिक्षक बांधव असतील यांच्यासाठी अत्यंत एक महत्त्वाचा GR दिनांक 6 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला असून याचा थेट संबंध आपल्या पेन्शन योजनेवर असणार आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत चर्चा झाली होती, मात्र आता अधिकृत GR आपल्या हाती लागला असून आपण तो TV स्क्रीनवर पाहू शकतो. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपद्धती, म्हणजे आता आपल्याला डिटेलमध्ये या ठिकाणी असं बघता येईल की कशा पद्धतीने हा लागू करायचा आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण या योजनेचे फायदे, त्याचप्रमाणे काही डिसएडव्हान्टेज म्हणजेच तोटे कशा पद्धतीने असणार आहे, त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना, त्याचप्रमाणे NPS आणि आत्ताची ही RNPS ह्या तीनही योजनेंचा तपशीलवार असा ताळेबंद किंवा आपण त्यांची तुलना या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यानुसार आपण एक अंतिम निष्कर्षापर्यंत या व्हिडिओच्या शेवटी पोहोचणार आहोत. तत्पूर्वी मी आठवण करून देऊ इच्छितो की तुम्हाला सध्या TV स्क्रीनवर दिसत असलेला हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओने तब्बल 2च दिवसामध्ये 12 ते 13 हजार पर्यंतचे व्ह्यूज मिळवलेले असून हा व्हिडिओ जनगणना प्रगणकांसाठी आणि पर्यवेक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जो आपल्याला नकाशा बनवायचा तो अवघ्या 5 मिनिटात आपल्याला बनवता येणार आहे. याचं संपूर्ण व्हिडिओची लिंक ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये तसंच डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तर चला आता बघूया या GR बद्दल. तर हा जो GR आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल. ही प्रस्तावना वगैरे या गोष्टी आपण जरी वाचल्या तरी बऱ्याचदा GRची जी भाषा असते ती आपल्याला लवकर समजत नाही. त्याचमुळे आपण आता हा GRचे जे फायदे तोटे आहेत हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत. तर यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला कोणती पद्धत योग्य राहील, कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा, कारण की याचा निर्णय घेण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2026 असल्याने लवकरच आपल्याला हा निर्णय घेणे बंधनकारक असणार आहे. तर चला सुरुवात करूया या संपूर्ण व्हिडिओला. या व्हिडिओमध्ये आपण GRचं जे काही विश्लेषण आहे ते अत्यंत सोप्या शब्दांमध्ये समजून घेणार आहोत. नंबर 1 जो आहे तर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनाच म्हणजेच RNPS, जो की 6 मे 2026चा जो राज्य शासनाचा GR आलेला आहे, याचं असं सखोल असं विश्लेषण अत्यंत सोप्या भाषेमध्ये. बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे GRची भाषा आपल्याला समजत नाही, त्यामुळे आपण अगदी कमी वेळामध्ये ही गोष्ट अभ्यासणार आहोत. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, त्यामुळं हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नंबर 1 सुरुवातीला आपण बघूया याच्यातला भाग 1 जो आहे तो म्हणजे सविस्तर फायदे. काय प्रोज आहे म्हणजेच फायदे कोणते या योजनेचे आहेत. नंबर 1 निश्चित आर्थिक स्थैर्य. ही योजना शेअर बाजार किंवा गुंतवणुकीच्या जोखमीपासून कर्मचाऱ्याला मुक्त करते. 20 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळण्याची खात्री असल्याने निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करणे सोपे होते. तुलना आपण NPS सोबत बघणारच आहोत, परंतु आपल्याला थेटपणे माहिती होतं की NPS ही पूर्णपणे बाजारावर म्हणजे शेअर बाजारावर अवलंबून असल्याने त्याच्यामध्ये जो परतावा असेल त्या प्रमाणात आपल्याला पेन्शन मिळणार होती. मात्र या ठिकाणी 100% आपल्याला त्यांच्याकडून ही आश्वासन मिळालेले आहे की 50% रक्कम ही आपल्याला निवृत्तीनंतर मिळणे सोपे होणार आहे. याच्यासाठी 20 वर्षाची सेवा असणे गरजेचे आहे. पुढे बघूया महागाई भत्त्याचे कवच याला असणार आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावर मिळणारी महागाई वाढ. यामुळे वस्तूंच्या वाढत्या किमतीनुसार पेन्शनची क्रयशक्ती कमी होत नाही, जे सध्याच्या NPSमध्ये शक्य नव्हते. NPSमध्ये कोणत्याही प्रकारचा DA किंवा महागाई वाढशी संबंधित लिंकिंग नव्हतं, मात्र याच्यामध्ये ते लिंकिंग करण्यात आलेलं आहे. कुटुंब निवृत्ती वेतन सुरक्षा. कर्मचाऱ्याच्या निधनानंतर वारसाला 60% कुटुंब निवृत्ती वेतन आणि त्यावर महागाई वाढ मिळते. हे कुटुंबासाठी एक मोठे सामाजिक सुरक्षा कवच असणार आहे. बघा, मात्र त्यापूर्वी आपल्याला 20 वर्षाची सेवा बंधनकारक, त्यानंतर त्याचप्रमाणे अल्प सेवा कालावधीसाठी दिलासा. 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा वर्षाच्या प्रमाणात पेन्शनचा लाभ दिला जातो. यामुळे मधल्या काळात सेवेत आलेल्यांनाही मोठा आधार मिळतो. बघा, या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की अल्प सेवा जरी झालेली असली, 10 वर्ष कमीत कमी आपली सेवा होणं गरजेचं आहे. 10 ते 20 जसं तुमचं प्रपोर्शन असेल
तर त्यानुसार तुम्हाला ती पेन्शन लागू होईल. आणि 20 वर्षाच्या पुढे झालं तर 100% तुम्हाला 50% जो काही शेवटचा पगार असेल त्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला ती पेन्शन लागू होईल. ग्रॅच्युटीचा लाभ निवृत्ती वेळी मिळणारे सेवानिवृत्ती उपदान, ज्याला आपण ग्रॅच्युटी म्हणतो, या योजनेत कायम ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर एक मोठी एक रकमी रक्कम हातात मिळते. ग्रॅच्युटीचा लाभ याच्यामध्ये असणार आहे. सध्या आपण या संबंधीचे संपूर्ण फायदे बघत आहोत. पुढे बघायचं आहे आपल्याला. पुढे अजून जे तोटे आहेत ते आपण आता बघणार आहोत. तोटे किंवा त्याला आपल्याला म्हणता येईल की काही अटी मात्र याच्यामध्ये घालून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या अटी कोणत्या आहेत ते आता आपण सविस्तर बघूया. त्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत की OPS, NPS आणि RNPS याच्यामध्ये तुलना आपण करणार आहोत आणि नक्की कोणती योजना चांगली आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाकायचे आहे. 60% संचित निधीचा त्याग. बघा, आता काही शासकीय शब्द असतात ते आपल्याला लवकर लक्षात येत नाही, मात्र आता आपण या ठिकाणी बघूया. NPS अंतर्गत निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याला जो 60% निधी लमसम ज्याला आपण म्हणतो ही करमुक्त मिळत होता, तो मात्र आता पूर्णपणे शासनाकडे जमा करावा लागणार आहे. म्हणजे थोडक्यात असं आपल्याला या GR मधून असं लक्षात येतं की पूर्वी आपल्याला काय होणार होतं की 60% भाग आपल्याला मिळणार होता, मात्र आता तो मिळताना आपल्याला दिसत नाहीये. हा पूर्णपणे शासनाकडे जमा असणार आहे. 40% वार्षिकीचे समायोजन म्हणजे ॲन्युटी ॲडजस्टमेंट, जसं की 40% निधीतून जी मासिक पेन्शन सुरू होईल ती रक्कम आपल्या देय पेन्शनमधून वजा करेल. शासन केवळ तफावत भरून काढणार आहे, पूर्ण 50% रक्कम वेगळी मिळणार नाही. म्हणजे जो 40% भाग आहे त्याच्यातलाच हा भाग आपल्याला मिळणार असून वेगळं काही याच्यासाठी नियोजन असणार नाही. तुम्ही हे स्क्रीनवर सुद्धा वाचू शकतात. स्क्रीन पॉज करून सुद्धा हे वाचून याच्यावर तुम्ही थेट असा अभ्यास करू शकतात. माझे काही पॉईंट्स बरोबर चुकीचे असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे आहे. 10% व्याजाची अट. जर कर्मचाऱ्यांनी पूर्वी घर, आजारपण किंवा शिक्षणासाठी NPS मधून पैसे काढले असतील तर ती रक्कम 10% व्याजासह परत भरावी लागेल. ही अट आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकते. पूर्वी असं होत नव्हतं. आता जर आपण आजारपण किंवा काही इमर्जन्सीमध्ये NPS मधून पैसे काढले तर ती 10% व्याजासह आपल्याला त्यामध्ये भरायची आहे आणि हे नक्कीच एक आव्हानात्मक परिस्थिती आपल्या कर्मचाऱ्यांपुढे येऊ शकते. राजीनामा दिल्यास लाभ नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांनी केवळ नियमित NPS मधील जमा निधीवर अवलंबून राहावे लागेल. तुलनात्मक आता आपण OPS वर्सेस NPS वर्सेस RNPS म्हणजे सुधारित जे आहे रिवाईज झालेली हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देतो, सध्या स्क्रीनवर दिसणारा जो व्हिडिओ आहे हा जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी नक्कीच कमेंट सेक्शन आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये हा व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे, त्यामुळे तो अवश्य बघावा आणि इतरांपर्यंतही शेअर करा. बघूया आपण तुलनात्मक असं कशा पद्धतीने असणार आहे. आता बघा, वैशिष्ट्ये आपण एका बाजूला घेतलेली. त्यानंतर तुम्हाला हे विश्लेषण कोणत्याच चॅनलवर आपल्याला ऑथेंटिकपणे बघायला मिळणार नाही, मात्र आपण हे अत्यंत अभ्यासपूर्वक ह्या गोष्टी या ठिकाणी मांडत आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा ही विनंती. पेन्शनची खात्री. बघा, 50% निश्चित अशी पेन्शन आपल्याला जुन्या पेन्शनमध्ये मिळणार होती. जुनी NPS म्हणजे जी आत्ता सध्या लागू आहे ती गुंतवणुकीवर आधारित होती, त्यामुळे नक्की किती टक्के मिळेल ह्याची कोणतीच खात्री नव्हती. आता सुधारितमध्ये 50% निश्चिती करण्यात आलेली आहे. महागाई वाढ DA त्याच्यामध्ये मिळत होता, जुनी NPS मध्ये मिळत नव्हता. आता मात्र तो DA आपल्याला मिळणार आहे. 60% रोख रक्कम जी PF स्वरूपात मिळत होती कर्मचाऱ्याला NPS मध्ये मिळत होती, मात्र आता ही आपल्याला शासनाला द्यावी लागेल. म्हणजे नीट जर बघितलं, मुद्दा क्रमांक 2, DA मिळणार आहे, मात्र 60% रक्कम आता शासनाला जमा होणार आहे. कुटुंब पेन्शन ही लागू आहे. मागच्या NPS मध्ये ती मर्यादित स्वरूपात होती, आता पण लागू आहे, मात्र 60%च रक्कम ही लागू असणार आहे. जोखीम जी की पहिले 0 होती, शासनाकडे या सर्व जबाबदारी होत्या OPS मध्ये. मधल्या सेगमेंटमध्ये म्हणजे जी NPS आहे त्याच्यामध्ये जोखीम ही जास्त होती, कारण की ते बाजारावर आधारित होती.
आता जोखीम ही शून्य असणार, म्हणजे 50% फिक्स आपल्याला मिळणार आहेत. या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. पुढचा टप्पा आपल्या व्हिडिओचा असणार आहे तो म्हणजे महत्त्वाचा निष्कर्ष आणि सल्ला. मला यामध्ये आपण एक निष्कर्ष सुद्धा सांगणार आहोत. ही योजना जुन्या पेन्शन योजनेच्या जवळ जाणारी असली तरी ती पूर्णपणे OPS नाही. काही गोष्टी आपल्याला भासत आहेत, मात्र त्या 100% जुनी पेन्शन योजना आहे असा बिलकुल नाही. जुन्या पेन्शनची सतत मागणी होत होती आणि त्या अनुषंगानेच ही रिवाईज NPS योजना आलेली होती. निष्कर्ष कोणासाठी फायदेशीर? ज्यांना शेअर बाजाराची जोखीम नको आहे आणि आयुष्यभर नियमित पेन्शन व महागाई भत्ता हवा आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय असणार आहे. त्याचप्रमाणे कोणासाठी आव्हानात्मक आहे? ज्यांना निवृत्तीवेळी मोठी रक्कम हवी आहे किंवा ज्यांनी पूर्वी NPS मधून मोठी रक्कम काढली आहे, त्यांना मात्र आता 10% व्याजाच्या अटीमुळे हा पर्याय जो आहे तो महाग पडू शकतो. त्याचप्रमाणे शेवटचं एक याच्यामध्ये आपण अंतिम टीप अशी बघणार आहोत की तुम्हाला सल्ला जो आहे तो आपण आता देत आहोत. ही योजना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह अनुदानित शाळा महाविद्यालयांनाही लागू पडणार आहे. म्हणजे थोडक्यात सर्वच कर्मचाऱ्यांसाठी योजना लागलेली आहे. तर 31 डिसेंबर 2026 ही विकल्प निवडण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आपल्या सेवा पुस्तिकेचा आणि NPS बॅलन्सचा अभ्यास करूनच हा महत्त्वाचा निर्णय घ्यावा अशी आपणा सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आता हा व्हिडिओ आपल्याला जर पटला असेल, आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले काही मुद्दे असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य मेन्शन करा. धन्यवाद.